नमस्कार. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की जिल्हा परिषदेमध्ये कोणती कामं होतात? जिल्हा परिषद म्हणजे काय आणि त्याचे विभाग किती आहेत? तर जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गावांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामं जिल्हा परिषदेच्या मार्फत केली जातात. जिल्हा परिषद ही राज्य शासनाच्या महसूल प्रशासनातील एक महत्त्वाची संस्था आहे. एका विभागातील अनेक तालुक्यांच्या विकासाचं नियोजन आणि अंमलबजावणी ही जिल्हा परिषद करत असते. याच्यामध्ये पुणे विभाग, संभाजीनगर विभाग, नाशिक विभाग, अमरावती विभाग, कोकण विभाग आणि नागपूर विभाग असे 6 विभाग याच्यामध्ये विभागले जातात. पहिल्यांदा जिल्हा परिषदमध्ये होणारी प्रमुख कामं कोणती? तर एक म्हणजे प्राथमिक शिक्षण विभाग. जिल्हा परिषद शाळांचे व्यवस्थापन, शिक्षकांची नियुक्ती आणि बदली, शाळा इमारतींची देखभाल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. क्रमांक 2, आरोग्य विभाग. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे व्यवस्थापन, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयांचे कामकाज, लसीकरण मोहिमा, माता बाल आरोग्य सेवा, आरोग्य शिबिरं आयोजित करणे. क्रमांक 3, ग्रामीण पाणीपुरवठा. गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, जलजीवन मिशन योजनांची अंमलबजावणी करणे, विहीर, जलटाकी आणि पाणीपुरवठा योजनांची देखभाल. क्रमांक 4, गावातील अंतर्गत रस्ते बांधकाम, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, पूल व पुलांची कामे, ग्रामीण संपर्क मार्गांचा विकास. क्रमांक 5, कृषी व पशुसंवर्धन. शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कृषी योजना राबवणे, पशुवैद्यकीय दवाखाने चालवणे आणि पशुधन विकास कार्यक्रम करणे. क्रमांक 6, महिला व बालकल्याण. अंगणवाडी सेवा, पोषण आहार योजना, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, बालविकास योजना. क्रमांक 7, समाज कल्याण योजना. शासकीय योजनांची अंमलबजावणी, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनांमध्ये सहकार्य करणे. 8, शाळा, आरोग्य केंद्रे व शासकीय इमारतींचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल कामे, विविध विकास कामांचे तांत्रिक नियोजन. क्रमांक 9, ग्रामपंचायतींच्या कामावरती नियंत्रण, निधीचे वितरण, विकास कामांचे परीक्षण. क्रमांक 10, ग्रामीण विकास योजना. स्वच्छ भारत अभियान, मनरेगा योजना, घरकुल योजना, ग्रामविकास प्रकल्पांची अंमलबजावणी. जिल्हा परिषदांमध्ये होणारी सामान्य कामे: शिक्षक भरती व शैक्षणिक कामे, आरोग्य सेवा व लसीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, गावातील रस्ते व बांधकाम कामे, अंगणवाडी व महिला बालकल्याण सेवा, कृषी व पशुसंवर्धन योजना, ग्रामविकास व शासकीय योजना. जिल्हा परिषद व इतर संस्थांमधील समन्वय. कार्यक्षेत्र: शिक्षण, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण, इतर संस्था माध्यमिक शिक्षण, शिक्षण विभाग. आरोग्य सेवा: प्राथमिक आरोग्य सेवा, जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग. पाणीपुरवठा: ग्रामीण पाणी योजना, महानगरपालिका, नगरपालिका. रस्ते: ग्रामीण रस्ते विकास, PWD, PMGSY. कृषी, कृषी व पशुसंवर्धन, कृषी विभाग. विकास योजना, ग्रामविकास योजना, विभागीय कार्यालय इत्यादी संस्थांमधील समन्वय या ठिकाणी साधला जातो. नागरिकांना कधी जिल्हा परिषद जावं लागतं? जिल्हा परिषद शाळेत प्रवेश, बदली किंवा इतर कामांसाठी, आरोग्य केंद्र, लसीकरण किंवा आरोग्य शिबिरांसाठी, पाणीपुरवठा योजना, पाणी टाकी किंवा पाणी समस्या संबंधित कामासाठी, रस्ते, पूल, नाली, इमारत बांधकाम संबंधित अर्जांसाठी, शासकीय योजना, अनुदान प्रमाणपत्रे व इतर कामांसाठी.
जिल्हा परिषदेमध्ये होणारी कामे का महत्त्वाची आहेत? तर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, शेती यांच्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतात. गरीब व गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो. स्थानिक समस्यांचं स्थानिक पातळीवरती निराकरण होतं. गावांचा एकूण जीवनमान उंचवण्यासाठी मदत होते. आता यात तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल की जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा कणा असणारी एक संस्था आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शेती, महिला व बालकल्याण यांच्यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांनी जिल्हा मार्फत उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा आणि ग्रामीण विकासात आपला सक्रिय सहभाग घ्यावा. धन्यवाद.